नमस्कार, मी सुवर्ण 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया काही महत्त्वाच्या बातम्यांना। राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असा युक्तिवाद शिंदे समर्थकांचे वकील कौल यांनी केला। जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जात आहे ती अपात्र ठरली तर त्यांच्या वैधतेवर आणि अधिकार क्षेत्रावर परिणाम होतो का, अशी विचारणा घटनापीठाने यावेळी केली। घटनात्मक संस्था असल्याने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने केला आहे। कौल यांनी तो केला। घटनापीठाने यावेळी या सदस्यांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं का, अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना केली। यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिला। कपिल सिब्बल यांनी सुनावणी दरम्यान युक्तिवाद काय केला त्यावर आपण नजर टाकूया। 29 जूनला अपात्रतेबाबत शिवसेनेने कोर्टात अर्ज केलेला आहे। 29 जूनलाच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळाची स्थापना झाली आहे। कोर्टात प्रकरण असल्यामुळे हे सगळं प्रकरण निकालाच्या अधीन आहे। विधानसभेचं कामकाज निर्णयाच्या अधीन आहे। एकोणीस जुलैला एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे। ते शिवसेनेचे सदस्य होते, तर मग आमदारांनी व्हीपचं पालन का केलं नाही? ते विधिमंडळाचे सदस्य असतील तर ते वेगळा पक्ष स्थापन करू शकत नाहीत। 10व्या परिशिष्टानुसार फुटीला मान्यता नाही। मग फुटीर आमदार एखाद्या पक्षाचा कसा असू शकतो? अपात्रतेचा निर्णय घेतल्याशिवाय इतर गोष्टींवर निर्णय होऊ शकत नाही। व्हीप धुडकावला, त्यांनी भाजपला मतदान केलं। 10व्या परिशिष्टानुसार विलीनीकरणच करावं लागणार आहे आणि जर त्यांनी पक्षादेश डावलला तर पक्षाला कारवाईचा अधिकार आहे। ते स्वतः गट असल्याचा दावा करू शकत नाहीत। पक्ष सदस्यत्वाचा निर्णय होणं ही गरजेचं आहे। विलीनीकरण करण्याला त्यांनी नकार दिलेला आहे। पक्षात राहून बहुमताचा दावा केला जातोय। एकाच पक्षात राहून निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत। एकनाथ शिंदेंनी आधीच सदस्यत्वाचा त्याग केलेला आहे। अभिषेक मनु सिंघवी यांनी काय युक्तिवाद केला त्यावरही नजर टाकू। एकाच वेळी कोर्ट, निवडणूक आयोग यात सुनावणी कशी काय शक्य आहे? विलीनीकरण किंवा नवा पक्ष स्थापन करावा लागेल। विलीनीकरण झाल्यास आमदार अपात्र ठरणार नाहीत। शिवसेनेचं नाव हवं होतं किंवा हवं असेल तर त्यांचा विलीनीकरणाला नकार आहे। 10व्या सूचित फुटीबाबत उल्लेख नाहीये। जे पक्ष सोडून गेले त्यामुळे पक्षात उरलेले अपात्र कसे? अपात्रते संदर्भात आधी निर्णय व्हायला हवा। परिशिष्ट 4 नुसार विलीनीकरण हाच पर्याय। बहुसंख्य असल्याचं सांगू शकतात, पण आमदार अपात्र ठरणार। अपात्रतेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने अपात्रतेबाबत सर्वप्रथम निर्णय व्हायला हवा। नीरज कौल यांनी काय युक्तिवाद केला त्यावरही नजर टाकूया। संख्या नसतानाही एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढलं गेलं। अल्पमतात असतानाही त्यांनी आमदारांची बैठक घेतली। अल्पमतात असताना आमदारांची बैठक कशी काय घेऊ शकतात? शिंदेंना पदावरून हटवल्यानंतर अपात्रतेची नोटीस बजावलेली आहे।
त्याआधी उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला गेला। अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असतानाही उपसभापतींनी अपात्रतेची नोटीस बजावली। 22 तारखेला आम्हाला अपात्रतेची नोटीस पाठवली। आम्ही उपसभापतींच्या नोटिशीला आव्हान दिलं। राज्यपालांनी फ्लोर टेस्टचे आदेश दिले, मात्र बहुमत चाचणी आधीच ठाकरेंनी राजीनामा दिला। ठाकरे गट प्रत्येक प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन जात आहे। राज्यपालांच्या आदेशालाही त्यांनी कोर्टात आव्हान दिलंय। सर्व अपात्र झाले तरी आयोगाकडे जाण्यापासून थांबवू शकत नाहीत। शिवसेना आमची असल्याचा दावा करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही। कोणत्याही स्थितीत निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो। आम्हीच खरी शिवसेना असल्याचा आम्ही दावा केलाय। पक्षांतर्गत आम्हालाच बहुमत आहे, पण आम्ही कुणा विरोधात गेलेलो नाही। आम्ही कुणालाही पक्षातून काढून टाकलेलं नाही, पण बहुमत असताना त्यांनी पदावरून काढलं। विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायला हवा। चिन्हाबाबत निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा। हे सगळं प्रकरण जे आता सुनावणीसाठी आपण बघतो आहोत की सुनावणी त्या संदर्भातली सुरू आहे। एका बाजूला निवडणूक आयोगासमोर सुद्धा हे प्रकरण आहे। या सगळ्या विषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। कायदे तज्ञ गिरीश राव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। गिरीश सर, तुमचं स्वागत। गिरीश सर, खूप त्रांगडं झालेलं आपण बघतोय आणि सर्वसामान्यांना सोप्या भाषेत जर हा विषय समजून सांगायचा असेल तर त्याविषयी सुद्धा मला तुमच्याकडनं सर जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्हीच स्पष्ट या विषयी आम्हाला सांगू शकाल। मात्र पुण्यामधली एक बातमी आहे, त्याकडे आपण वळणार आहोत आणि मग पुन्हा चर्चेकडे वळूयात। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते। पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या केबिन समोर आंदोलन सुरू केलेलं आहे। कुलगुरूंना भांडी भेट देण्यात आलेली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय पुणे विद्यापीठाच्या बाहेरची। कुलगुरू काळे यांच्यासाठी भेटवस्तू आंदोलनाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रभारी कुलगुरूंच्या बंगल्यासाठी चक्क संसार उपयोगी वस्तूंची खरेदी करण्यात आली। पैशांची त्याकरता उधळपट्टी झाली। म्हणजे कुकर असेल, मिक्सर असेल, डिनर सेट असेल, पॅन, बरणी, उषा, पडदे, सगळ्या 92 वस्तू ज्या संसारोपयोगी आहेत त्या वस्तूंची खरेदी झालेली आहे विद्यापीठाच्या पैशातून। प्रभारी कुलगुरूंच्या संसारावर विद्यापीठाने 1.5 लाख रुपयाचा खर्च का केला किंवा चुराडा का केला, या सगळ्या बिलांच्या कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागल्यात। विद्यापीठ प्रशासनाने प्रभारी कुलगुरूंना अख्खा संसारच उभारून दिलाय। पुणे विद्यापीठाचा चार्ज सध्या कारभारी काळे यांच्याकडे आहे। याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या केबिनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। हातात किचनमध्ये लागणाऱ्या काही वस्तू या सगळ्यांच्या हातात दिसतायत। कुलगुरू काळेंसाठी या 1.5 लाख रुपयांचा चुराडा करण्यात आलाय। विद्यापीठाचे पैसे आहेत हे। पुणे विद्यापीठाला सध्या फुल टाइम कुलगुरू नसल्यामुळे कारभारी काळे यांच्याकडे या कुलगुरू पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आलेले। ते नुकतेच या कुलगुरू निवासस्थानी राहायला आलेले आहेत, पण ते येताना अक्षरशः खाली हात आलेत असंच म्हणावं लागेल। कारण ते इथं आल्यानंतर बंगल्याच्या रंगोरंगटीवर जवळपास 4-4.5 लाख खर्च केल्याचं ऐकवत आहेच, पण संसारपैकी ज्याला आपण घरात ज्या वस्तू लागतात ना, ताट, तांब्या, वाटी, उशी, कुकर, मिक्सर, ह्याही त्यांच्यासाठी खरेदी केल्या गेल्या तब्बल 1.5 लाख रुपये खर्चून। मग हे कुलगुरू म्हणजे अख्खा संसारच इथं विद्यापीठाच्या खर्चानं खरेदी करतात की काय, अशीच चर्चा इथं विद्यापीठ परिसरात सुरू आहे। म्हणजे खरं तर विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे, पण या विद्यापीठात कुलगुरू अगदी उशी, गादी, बेड, सोफा हे सगळे विद्यापीठाच्या पैशातनं खरेदी करतात। आणि ज्यावेळेस जुने कुलगुरू निघून गेले इथून,
पदभार संपल्यानंतर ते सगळं सामान घेऊन गेले म्हणून आम्हाला नवीन खरेदी करावं लागते असा या नवीन प्रभारी कुलगुरूंचा दावा आहे. पण मुद्दा असा आहे, दरवेळेस असं सामान नवीन खरेदी केलं जातं, पुन्हा ते कुलगुरू घेऊन जातात की काय. मग आता ह्या कुलगुरूंसाठी घेतलेलं मुळात त्यांचं प्रभारी चार्ज आहे, हे किती दिवस राहणार माहीत नाही. मग एवढ्या प्रभारी चार्जसाठी एवढ्या नाहक पैशांची उधळपट्टी, ते बी संसारातली वस्तू. मग कुठलाही माणूस ज्यावेळेस घरात राहतो तो हे वस्तू त्याकडे असतात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंते थेट आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सगळे विद्यार्थी चंद्रकांत आक्रमक झालेले आहेत. विद्यापीठ संसारोपयोगी वस्तूंवर का खर्च करतं? खरं विद्यापीठाचे सगळे पैसे हे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांकरता, नवनव्या योजनांकरता वापरले जायला हवेत. त्यामुळे या आंदोलनाविषयी काय सांगाल? आणि हे दरवर्षी जर खर्च होत असतील तर यावर अंकुश मग कुणी ठेवायचा? चंद्रकांत, आवाज येतोय? हे का होतंय माहितीये काय, विद्यापीठाला फुल टाइम कुलगुरू नाहीये सध्या. प्रभारी चार्ज दिला कारभारी काळे यांच्याकडे, म्हणून ते आता राहणार किती 2-3 महिने झाले. 3 महिने ते आहेत, आणखी 3 महिने. मुळात प्रभारी चार्ज असताना तुम्हाला कुलगुरू निवासात राहता येत नाही असा संकेत आहे, राहू नये. पण त्याच कुलगुरूंनी तिथं मोकळे हात आले आणि सगळी घरातली भांडी, आपण कुठेही नवीन घरी राहायला गेलो तर आपलं सगळं बिराड घेऊन जातो, आपला साधा एक भारतीय संस्कृती संकेत आहे. पण हे सगळे भांडी कुंडी खरेदी करून विद्यापीठाच्या पैशानं 1.5 लाख खर्च केलेत. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मुलं आज त्यांना विद्यापीठात कुलगुरूंना भांडी द्यायला म्हणून तिथं आंदोलन करतात. ताट तांब्या आहेत. कशासाठी नेमकं आंदोलन काय नेमकं? पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांनी जवळपास 1.5 लाख रुपयाची भांडी विकत घेतली. विद्यापीठ कायद्यामध्ये तरतूद आहे की 5,000 रुपयापर्यंत आपण खरेदी करू शकता. आणि कुठल्याही कुलगुरूंची जेव्हा बदली होती, कुठल्याही अधिकाऱ्याची बदली होती, बांधाबाद भत्ता म्हणून आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स ज्याला म्हणतो ते भत्त्याची तरतूद आहे. आणि असं कुठं नसताना 6 लाख रुपयाचे पडदे, 6,000 रुपयांचे चप्पल, जवळपास 20,000 रुपयांची नॅपकिन, असे अनेक विद्यापीठाच्या पैशाची, विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट करण्याचं काम या प्रभारी कुलगुरूंनी केलेलं आहे. ज्या विद्यापीठाला आपण ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो, ज्या विद्यापीठाची ठेवी जवळपास 300 कोटींच्या एफडी होती, ती मोडून विद्यापीठाची ठेवी मोडली. 300 भांडे घ्यायसाठी ठेवी मोडल्या का? नाही, आता त्यांचे ते काय खर्च करतात ते कोणालाच कळू देत नाहीये. मी माहितीचा अधिकार टाकलं, माहितीचा अधिकारात ते उत्तर देत नव्हते. तर आमचे सुद्धा काही लोक आहेत ओळखीचे, मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला बिल्डर हातनं मिळालीत. आणि आज जे वर्तमानपत्रात काय घेतलं एकदा प्रेक्षकांना कळू दे. 18 उशी घेतल्या आहेत. 18 उशी केवढ्याचे आहेत ते? 20,500 रुपयाच्या 18 उशी घेतलेल्या आहेत. असे 154 भांड्यांची आणि 154 सामानांची लिस्ट त्या लोकांनी काढलेली आहेत. बाकीच्या माहिती अजून आम्ही काढत आहोत. काय काय भांडे? त्याच्यात चमचे आहेत, वाटी, लाटणं आहेत, त्यानंतर तुमचे मिक्सर, कुकर, 6 कुकर घेतलेले आहेत. 6 कुकर आणि किचन मध्ये लागणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत सर्व, अप्पे बनवायचं, अप्पे, इडली, अजून काय काय ते बाकी डोसाचे, सँडविचचे आहे ते मशीन आहेत. असे 154 भांड्यांची लिस्ट आमच्याकडे लागलेली आहे. आम्ही आणले. म्हणजे स्वर्ण गंमत फीची जी आहे, तुम्ही एक्झाम फी वाढवतात, तुम्ही शिक्षण शुल्क वाढवतात आणि ह्या पैशांचं तुम्ही करतात काय? हे तुम्ही 300 कोटींची तुम्ही एफडी मोडली आणि हे पैसे प्रभारी कुलगुरू आहेत. प्रभारी कुलगुरू आहेत. सर्वात महत्त्वाचं हे प्रभारी कुलगुरू आहेत. अजून 4 महिने झालेत, आपल्याकडे कुलगुरू नाही. हे पूर्णपणे एका विचारधारेने चालणारे कुलगुरू आहेत आणि विद्यापीठ सुद्धा ते त्याच पद्धतीने काम करतायत. बरेचसे विषय 50,000 रुपयाचे जे 50,000 रुपये दर महिन्याला निकाल लागले नाही. जे निकाल लागले त्याच्यात गोंधळ सुरू आहे. मुलांचे मार्क कमी पडलेत, नापास झालेत 50% मुलं. आता लॉ कॉलेजच्या मुलांनी आंदोलन केलं, तो विषय राहिला बाजूला आणि हे भांडे खरेदी करतात. मी कुलगुरूंना 6 वेळेस भेटायला आलो, भेटत नाही. आता सुद्धा आहे तर कुलगुरू बघा, तुम्ही आता इथं आलेला आहात, कुलगुरू भेटायला तयार नाहीत, कुलसचिव भेटायला तयार नाही. आम्ही कधीपासून 1.5-2 तास झाले मी इथं आंदोलन करतोय, कोणी चालतं तयार नाही. आम्ही सुरक्षा रक्षक जे पोलीस त्यांनी सांगितलं, तुम्ही त्यांना बोलवा, समोर त्यांना आम्ही निवेदन देऊ, अर्ज देऊ आणि यापुढे युवक काँग्रेस जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आतापर्यंत बऱ्याच चौकशा झाल्या, पण त्याच्या पुढे काय झालं त्याचं उत्तर लागत नाही. पण आम्ही उत्तर येईपर्यंत आम्ही थांबणार नाही. राज्यपालांपर्यंत जाऊ, राज्यपालांची वेळ घेऊन, त्यांची भेट घेऊन यांच्यावर कारवाई करा आणि व्यवस्थित ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आपलं नाव कंटिन्यू राहील त्या हिशोबाने काम करायची आमची मागणी आहे. आपण बघित जनरली नवीन कुलगुरू आल्यानंतर ते रंगरंगटीसाठी थोडाफार खर्च होतो ते इमारत, सोफा बिफा, पण ताट वाटे चमचा यासाठी असं आंदोलन होत असेल तर काय नामुष्की आहे. ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं पुणे विद्यापीठाला आणि तिथं चंद्रकांत नामुष्कीजनक प्रकार आहे. याचं उत्तर सुद्धा प्रभारी कुलगुरू देत नाहीत, ही अजून एक खेदाची बाब आहे. धन्यवाद चंद्रकांत, तुर्तास माहिती दिल्याबद्दल. पुढची बातमी आहे
मुस्लिम रीतिरिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते, मुलाचा ताबा देत नाही, या सगळ्या रागातून पतीनं पत्नीची हत्या केली आहे आणि ही मुंबईतली घटना आहे. इक्बाल शेख असं आरोपीचं नाव आहे. त्याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी इक्बाल मोहम्मद शेख आणि रुपाली चंदन शिवे यांचा 3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता. आंतरधर्मीय विवाह असल्यानं रुपालीला लग्नानंतर मुस्लिम परंपरा पाळायला जमत नव्हत्या. इक्बालच्या कुटुंबियांकडून तिच्यावर परंपरा पाळण्याकरता, बुरखा परिधान करण्याकरता दबाव टाकला जात होता. मात्र रुपाली त्यांचं ऐकत नसे आणि त्यावरूनच तिचं इक्बालसह कुटुंबियांसोबत दररोज भांडण होत होतं. इक्बाल आणि कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून रुपाली वेगळी राहू लागली होती. यामुळे संतप्त होत इक्बालनं रुपालीची चाकूनं वार करून हत्या केली. आरोपी इक्बालचं हे दुसरं लग्न आहे. 26 तारीख को दोनों में बातचीत हुई फ़ोन पे. तभी महिला ने डिवोर्स मांगा उससे. तो वो जो आरोपी है उसने डिवोर्स देने से मना किया और उनका 2 साल का जो बच्चा है उसका ताबा मांगा. तब इन्होंने इनकार किया महिला ने. उसी वजह से गुस्से में आके उसने मर्डर किया है, ऐसा कंप्लेंट दिया है. उसकी हम अभी तहकीकात कर रहे हैं. लोक बोलत आमच्या समोर 700 एवढा मोठा चाकू होता असा मारत होता आणि ती तडफडत होती आणि कोणी तिच्या म्हणजे केलं नाही मदत तिला आणि कोणी पण थोडंसं हिंमत केली असती ना ती वाचली असती. पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशी करता ताब्यात घेतलाय. घोषणाबाजी आणि NIAच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेऊन चौकशी सुरू झालेली आहे. बातमी पुण्यातून आहे. महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. घोषणाबाजी आणि NIAच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जेव्हा अटक सत्र सुरू होतं तेव्हा पोलिसांनी काही लोकांना अटक केली, PFIच्या लोकांना अटक केली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि त्यावेळेला त्या घोषणाबाजीवरून मोठं रण पेटलं. पाकिस्तान जिंदाबादच्या त्या घोषणा होत्या. त्या पार्श्वभूमीवर 6 जणांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कोंढवा पोलिसांनी NIA आणि ATSनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती आज पहाटे 6 जणांना कोंढव्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यांची बराच काळ चौकशी करण्यात आली. ही माहिती जी आहे हे इंटेल जे आहे ते IBनं दिलं असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. कोंढवा पोलिसांनी सकाळी आज 6 जणांना कोंढव्यातूनच अटक केली आहे, ज्याच्यामध्ये PFI आणि SDPI या 2 संघटनांचे प्रतिनिधी आहेत. अब्दुल बन्सल जे यापूर्वी SDPIचे प्रेसिडेंट होते पुण्याचे, ॲनिमुल मोमीन फॉर्मर सेक्रेटरी PFI पुणे, काशिफ शेख PFIचे सदस्य, दिलावर सय्यद उपाध्यक्ष SDPI, माज शेख PFIचे सदस्य आणि मोहम्मद कैस PFIचे अध्यक्ष पुण्याचे. या 6 जणांना आज सकाळी कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. आता त्यांच्यावरती CRPCनुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली आहे. गेले 2 दिवस सातत्यानं देशभरामध्ये ज्या कारवाया सुरू होत्या, NIA असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ATS असेल, त्या संदर्भानं त्या अनुषंगानं पुढचे काही आणखी तपास जे आहेत ते करण्यासाठी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आता त्यांच्यावर CRPCची कारवाई करून अटक करून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. मात्र प्रत्यक्षात कितीही अफजल खान झाले तरी घाबरत नाही. उद्धव ठाकरे विजय आपलाच होईल. आई भवानीवर माझा विश्वास आहे. सत्ता संघर्षावर सुनावणीवर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरेंची ही प्रतिक्रिया येते. उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे की आई भवानीवर माझा विश्वास आहे. कितीही अफजल खान आले तरी मी घाबरत नाही. आई भवानीवर विश्वास आहे. विजय आपलाच होईल. सत्ता संघर्षावरची सुनावणी आत्ता जी सुरू आहे सुप्रीम कोर्टात, त्याबाबत उद्धव ठाकरेंनी काही क्षणापूर्वी मुंबईमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. जे आपल्यासोबत आलेले आहेत, शिवसेनेत आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांचं वेगळेपण अशासाठी की होतो ना, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो. येणारे काही वेळेला अनेक जण आले, अनेक जण येऊ शकत होते, पण आज मुख्यमंत्री नसताना आणि शिवसेना लढत असताना सोबत येत आहेत. त्यांचं नाही म्हटलं तरी मला आणि आपल्याला कौतुक हे अधिक असलं पाहिजे.
नवरात्री कालपासून सुरू झालेली आहे. तुम्हाला सर्वांना उदंड दीर्घ आरोग्य लाभो असं भवानी मातेच्या चरणी मी साकडं करतो, प्रार्थना करतो आणि पुन्हा दसऱ्याला भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, मातोश्रीवरून ही उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया येते आहे. उद्धव ठाकरेंना विश्वास आहे की तेच म्हणजे त्यांचाच विजय होईल, काय सांगशील? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उस्मानाबाद मधल्या काही इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्थानिक शिवसैनिकांना मार्गदर्शन करून त्यावेळेस हे संभाषण जे आहे ते समोर आलेलं आहे. आता जे वातावरण आहे ते बघून मी भारावून गेलेलो आहे, कारण इतर पक्षातून अशा कठीण प्रसंगी इतर पक्षातून आपल्याकडे पक्षप्रवेश होतात. त्याचबरोबर आई भवानीचा आशीर्वाद असल्यास कोणी कितीही अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस न्यायालयात सुरू आहे. माझा आई भवानीवर आणि सर्वोच्च न्यायालयावरती विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसैनिकांसमोर व्यक्त केलेला आहे. तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचे आहे, कारण कैलास पाटील हे आमदार आहेत शिवसेनेचे. तर त्यांनी जे काम केलंय ते सर्वांना माहिती आहे आणि एकूणच त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिलेला आहे. कोणी किती दबाव टाकला किंवा आमच्या विरोधात कट कारस्थान केली तरी विजय आमचाच होईल असे त्यांनी स्पष्ट म्हटलेले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयावरती देखील त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो. निश्चित. धन्यवाद उदय, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. शिवसेना गट म्हणजे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असेल किंवा शिवसेनेचा शिंदे गट असेल, या दोघांसाठीही ही सुनावणी आजचा दिवस फार फार महत्त्वाचा आहे. एका बाजूला निवडणूक आयोगाचा निर्णय, दुसरीकडे सुप्रीम कोर्टात काय सुनावणीमध्ये होतं हे बघणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही फार फार महत्त्वाची लढाई आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून ही प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांना विश्वास आहे की विजय त्यांचाच होईल. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झालेली आहे. पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे असा युक्तिवाद शिंदे समर्थकांचे वकील कौल यांनी केलेला होता. जी व्यक्ती निवडणूक आयोगाकडे जात आहे ती अपात्र ठरली तर त्यांच्या वैधतेवर आणि अधिकार क्षेत्रावर परिणाम होतो का अशी विचारणा घटनापीठानं केली आहे. घटनात्मक संस्था असल्यानं निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीनं कौल यांनी केला. शिवसेनेचे म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अभिषेक मनू सिंघवी हे वकील आहेत. कौल हे शिंदे गटाचे वकील आहेत. आपापल्या परीने युक्तिवाद सुरू आहे. घटनापीठानं यावेळी या सदस्यांना पक्षातून काढून टाकल्याचं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं का अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या वकिलांना करण्यात आली. यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिलेला आहे. आता पुन्हा एकदा सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झाली आहे, त्यामुळे या सुनावणी दरम्यान काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अटीतटीचा असा सत्ता संघर्ष, त्यावरची सुनावणी आपण पाहतोय. या सगळ्याविषयी म्हणजे यातल्या खूप छोट्या छोट्या किचकट गोष्टी आहेत ज्या कायद्याशी निगडीत आहेत. त्या सर्वसामान्यांना सहज सोप्या समजून सांगण्याकरता आपण कायदेतज्ञांशीही संवाद साधणार आहोत. सत्ता संघर्षाचा हा फैसला आहे. कायदेतज्ञ गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, महत्त्वाच्या बातम्यांकरता आपल्याशी बोलणं थांबवावं लागलं होतं. माझा पहिला मुद्दा हाच होता की अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी. खरं तर गट, समुदाय, समर्थक असे शब्द आपण वापरतोय, पण शिवसेनेतून बाहेर पडलेले जे सगळे आमदार खासदार आहेत ते असंच म्हणतायत की आम्ही शिवसेनाच आहोत, पण आम्हाला मविया सरकार करायचं नव्हतं, त्यात सामील व्हायचं नव्हतं म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या पातळीवरची ही लढाई आहे? आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठीची कुठे कुठे लढाई सुरू असणार आहे? पहिला प्रश्न आहे की आम्ही शिवसेना सोडली नाही. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न फक्त इलेक्शन कमिशन डिसाईड करू शकतो की तुम्ही तो सिम्बॉल वापरावा, म्हणजे शिंदे ग्रुपने सिम्बॉल वापरू शकतो की उद्धव ठाकरे सिम्बॉल वापरू शकतो. आणि जेव्हा असं म्हणजे स्प्लिट झाली आहे,
दोघं सांगतात की आम्हीच शिवसेना आहोत, शिंदे ग्रुप पण बोलते आम्हीच शिवसेना आहोत. तर हा प्रश्न जो आहे तो हा रेफर केला आहे याला खंडपीठाकडे 3 जजच्या बेंचने. बरोबर. तर तो हा प्रश्न उत्तर त्यांना खंडपीठाला द्यायला लागेल. पण आज काय, आज अर्जन्सी असल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरिम ॲप्लिकेशन होते. शिंदे गटांचं इंटरिम ॲप्लिकेशन होतं की इलेक्शन कमिशनने तो मुद्दा डिसाईड करावा आणि उद्धव ठाकरे ग्रुपांचं असं की तो नाही डिसाईड करा. बेसिकली हा प्रश्न आता इंटरिम ॲप्लिकेशनमध्ये सुप्रीम कोर्टाकडे आहे. म्हणजे सध्या ॲज अ इंटरिम स्टेज, नॉट फायनल स्टेज. तर त्या प्रश्नासाठी आता ते सुप्रीम कोर्टापुढे आता सकाळपासून त्यांचं आर्ग्युमेंट चाललं होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने ब्रेक केलं. आता परत मला वाटतं चालू झालं आता आर्ग्युमेंट नीरज कौलचं. तर त्याच्यानंतर हा प्रश्न आता ते डिसाईड करतील, कारण हा परत मुद्दा हाच राहतोय की मेन मुद्दा आता जो दिसतोय की मला सिम्बॉलवरती यांची भांडणं चालू आहेत की त्यांनी वापरावं, शिंदे ग्रुपने वापरावं किंवा यांनी उद्धव ठाकरेंनी वापरावं. तर त्याच्यावरती भांडण, त्याच्यावरती आता निर्णय नाही देणार सुप्रीम कोर्ट, काहीतरी डायरेक्शन देतील असं मला वाटतंय की इलेक्शन कमिशनसाठी तो निर्णय कसं घ्यावा की लवकरात लवकर कसा संपवावा याच्यासाठी. कारण जोपर्यंत तो संपवत नाही, तो मुद्दा जोपर्यंत डिसाईड होत नाही, आयदर शिंदे गटांचा आहे तो किंवा उद्धव गटाचा आहे किंवा नंतर तो सिम्बॉल गोठवू सुद्धा शकेल. म्हणजे असं जर वाटलं की याच्यावरती क्लॅरिटी नाही आहे शिवसेना कोण, तर तो सिम्बॉल गोठवू पण शकतील इलेक्शन कमिशन. सर, पण एखाद्या पक्षातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडणं, त्यांनी आम्ही शिवसेनाच आहोत असं म्हणणं, हे सगळं नियोजनपूर्वक वकिलांचा, कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन झालेलं असेल का? आता उरलेली शिवसेना असेल किंवा हा नवा गट असेल, यांना शिवसेना नेमकी कुणाची, चिन्ह नेमकं कुणाचं आणि मग पक्ष नेमका कुणाचा, या सगळ्या पातळ्यांवर सुप्रीम कोर्टासमोर काय मुद्दे मांडावे लागतील जेणेकरून काही डिरेक्शन सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाला देईल? आज मुद्दा कपिल सिब्बलांनी मांडला की शिवसेनेचे शिंदे गट बीजेपीला सपोर्ट करते. त्यांचं सकाळचं आर्ग्युमेंट ते होतं. तर आपण जस्ट टेस्ट करूया ह्या गोष्टी. पण शिंदे गटाला शिंदेने बीजेपीला पाठिंबा दिला का? नाही. कारण का? तर तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपलं ह्यांचं स्प्लिट झालेलं, जेव्हा तर आपल्याकडे सगळ्याकडे असंच वाटलेलं सगळ्यांना की मुख्यमंत्री होणार बीजेपीचे फडणवीस. बरोबर. जर बीजेपीचे फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर कपिल सिब्बल जे बोलत होते की बीजेपीला पाठिंबा दिला हे खरं ठरलं असतं. पण टेक्निकली आज तुम्ही बघितलात बीजेपीने शिंदेंना पाठिंबा दिलाय, तर बीजेपीला शिंदेंनी नाही पाठिंबा दिलाय. त्याच्यामुळे हे जे आहेत की याच्यावरती खूप चर्चा करून विचारविनिमय करून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. हे असाच निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे हा जो निर्णय तो म्हणजे हा जो आर्ग्युमेंट होता कपिल सिब्बलांचा, एक टोटली म्हणजे मला तर वाटतं की टोटली चुकीचं आर्ग्युमेंट होतं. परत कन्सिस्टंटली म्हणजे ते लोक सांगतायत की त्यांचं क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करा. मग तोच मुद्दा ऍक्च्युली बघितलं तर पेटिशनमध्ये शिंदेच्या पेटिशनमध्ये तोच होता की हे तुम्ही करू नका, आम्हाला डिस्क्वालिफिकेशनचा करू नका, आम्हाला वेळ द्या. आणि जेव्हा गेल्या वेळी जेव्हा रमण्णा समोर ह्या गोष्टी आल्या जस्टिस रमण्णाकडे, तर त्यावेळी तेव्हा हरीश साळवे अपियर झाले होते. त्यांचं आर्ग्युमेंट हे होतं की आता हे आमचं पेटिशन इनफ्रक्च्युअस झालंय. म्हणजे बेसिकली असं सांगायचा प्रयत्न होता की डिस्क्वालिफिकेशनचा जो इश्यू आहे तो स्पीकरकडे आहे. बरोबर. आता मग स्पीकरकडे सर, एक महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टातून आपल्यापर्यंत येते, ती अशी आहे की शिंदे गटाच्या वकिलांनी आता युक्तिवाद केलेला आहे. तो युक्तिवाद आहे की कुठलंही पक्षाचं चिन्ह, निवडणूक चिन्ह ही आमदारांची मालमत्ता नाहीये. निवडणूक चिन्ह ही आमदारांची मालमत्ता नाहीये असं शिंदे गटाच्या वकिलांचा म्हणजे कौल यांचा युक्तिवाद आहे असं आपल्याला समजतंय. म्हणजे कौल यांनी असा युक्तिवाद केलाय की कुठलंही निवडणूक चिन्ह हे काय आमदारांची मालमत्ता नसते. सर, अजून एक मुद्दा, मागच्या म्हणजे या आधीच्या सुनावणीमध्ये सकाळपासून अभिषेक मनु सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिला होता. त्याच्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगू शकाल का? आणि असा एखादा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला हा अशा केसवर किती प्रभावशाली ठरू शकतो? याच्यामध्ये एकच सुप्रीम कोर्टमध्ये आलेली एकच केस आहे, ती आहे सादिक अलीची. ती आहे 1971ची केस. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये अशी कुठलीही केस आली नाही आहे. रिसंटली जर बघितलं तुम्ही, आता चेन्नईमध्ये म्हणजे मद्रासमध्ये जे झालेलं जयललितांच्या मृत्यूच्या नंतर 2 गुट होते जे
चिन्हावरती आपला चिन्ह आणि पक्षावरती आपलं क्लेम करत होते. त्याच्यावरती पण त्यावेळी हे परत ह्याच गोष्टीवरती निर्णय म्हणजे ह्याच गोष्टीवरती आलं ते काय बेसिसवरती डिसायचं. ह्याच्यामध्ये काय असतं, इलेक्शन सिम्बॉल रूल जो आहे त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, एक रूल नंबर 15 जो आहे त्याच्यावरती डिसाईड करायला लागतं. पण त्याच्यामध्ये पण क्लॅरिटी नाही आहे की काय पद्धत वापरावी पाहिजे. एक असतं MP आणि MLA त्यांच्या मेजॉरिटीवरनं वापरलं पाहिजे किंवा मेंबर्स ऑफ द मेंबर्स म्हणजे पक्षाचे मेंबर्सच्या याच्यावरनं डिसाईड केला पाहिजे. तर एक मत असं आहे की पक्षाच्या मेंबर्स कोणाला जास्ती सपोर्ट करतात त्याच्यावरनं अध्यक्ष किंवा चिन्ह आणि या गोष्टीवरती डिसाईड केला पाहिजे. दुसरं असं एक आहे, पण ते जास्ती हे नाही म्हणजे त्याला इम्पॉर्टंट नाही झालं आता का हे की लेजिस्लेटिव्ह फंक्शन म्हणजे लेजिस्लेटिव्ह जे निवडून आले त्यांच्यावरती. पण मेजॉरिटी जे निर्णय झाले आतापर्यंत एक तर सुप्रीम कोर्टावर एक सादिक अली सोडून मला माहिती नाही की दुसरी कुठली मॅटर आली आहे, ती पण 71ची म्हणजे आजच्यापेक्षा जवळजवळ 50 वर्षापूर्वीची. दुसरी गोष्ट आहे ते फक्त हे मद्रास हायकोर्टचा निर्णय होता 2019चा, तो पण मला दिसत नाही की मी प्रयत्न केला की सुप्रीम कोर्टात तो आलेला दिसत नाही. त्याच्यामुळे हे कसं डिसाईड करायचं जेव्हा लाखो मेंबर्स असतील एका पक्षामध्ये, तिकडे काय निवडणूक होत नाहीये, इलेक्शन कमिशन निवडणूक नाही करत. हां, तो पण मद्रासच्या मॅटरमध्ये तोही त्यांनी रिक्वेस्ट केलेली की निवडणूक आयोगाने त्यांची निवडणूक घ्यावी म्हणजे पक्षाची निवडणूक आहे, ते पण मद्रास हायकोर्टने साफ नकार दिला. त्यामुळे काय बेसिसवरती किती लोकांनी काय अफिडेव्हिट फाईल केले, कारण हे लोक आता सगळे लोक अफिडेव्हिट फाईल करतात. सर काही क्षणासाठी थांबवते. ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा बघूया. सुनावणी दरम्यान आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत आणि त्यानुसार सुनावणी दरम्यान काय होतंय बघा. पक्षफुटीबाबत अध्यक्षांना अधिकार नाहीयेत, विधानसभा अध्यक्षांना अधिकार नाहीयेत, निवडणूक आयोगाकडून चिन्हाचं वाटप होतं. शिंदेंच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अधिक माहिती? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत नवी दिल्लीतून. सुनावणी दरम्यान ते उपस्थित आहेत, आपल्याला अधिक अपडेट त्यांच्याकडून मिळते आहे आणि अर्थात त्याचं विश्लेषण करण्यासाठी कायदेतज्ञ गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. आता ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते की सुनावणीमध्ये नेमकं काय होत आहे. तर कौल यांनी युक्तिवाद केलेला आहे. तो युक्तिवाद असा आहे की अपात्र ठरवणं हा अध्यक्षांचा निर्णय आहे. कुठल्या आमदाराला अपात्र ठरवायचं नाही ठरवायचं हा अध्यक्षांचा निर्णय आहे. आमदारांना अपात्र ठरवणं पक्षाने करू नये. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय अपडेट? सुनावणी सुरू झालेली आहे. सुनावणी सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे, जेवणानंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली. नीरज किशन कौल यांनी जो युक्तिवाद केला आहे, विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार आहे ते अबाधित असतात, त्यांना निर्णय घेण्यासाठी बाध्य केला जाऊ शकत नाही. अपात्र ठरविण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाकडे आहे, त्यावर सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केलेला आहे आणि सोबतच युक्तिवाद करताना त्यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख देखील केला आहे. सोबत त्यांनी हे म्हटलंय की या संदर्भात जर बघितलं तर इलेक्शन कमिशनला अधिकार फक्त निवडणूक चिन्ह आणि शिवसेना म्हणजे पक्ष कोणाच्या याच्यातला आहे, फ्री अँड फेअर इलेक्शन कसे घ्यावे या संदर्भात देखील निर्णय घेण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे आहे आणि त्या संदर्भात ते जर बघितलं त्यांच्याकडे एक्सपेन्सिव्ह पॉवर देखील आहेत, त्या प्रकारचे शक्ती देखील आहेत. त्यामुळे खास करून जर बघितलं या युक्तिवादामध्ये प्रयत्न असा आहे की आजच्या आज या संदर्भात निर्णय व्हावा असा कुठेतरी प्रयत्न खास करून नीरज किशन कौल यांच्या वतीने होत आहे. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं युक्तिवाद केला जातो, युक्तिवाद करताना महत्वाचा मुद्दा जर बघितला आपण तर हा मुद्दा यातून स्पष्ट होतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती की नीरज किशन कौल यांचा प्रयत्न आहे की आजचा युक्तिवाद जो आहे या युक्तिवादाच्या माध्यमातून शिंदे गटाचा युक्तिवाद करताना खास करून ठाकरे गटाच्या वतीने जो युक्तिवाद करण्यात आला आहे तो खोडून काढायचा आहे. स्टुडिओ
नक्की प्रशांत, असाच सोबत रहा. अजून एक महत्वाची बातमी येते. शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिली. विधानसभा अध्यक्षांनी ही मान्यता दिली होती. शिंदेंच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे. अजून एक महत्वाची बातमी येते. अपात्रतेसंदर्भात आता आपल्याला प्रशांत सांगत होते, शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी ती मान्यता दिली आहे. हे देखील शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी कोर्टासमोर सांगितलंय, युक्तिवाद केलेला आहे. हा अजून एक महत्वाचा मुद्दा. प्रशांत, गटनेते पदासंदर्भात मान्यता दिली आहे अध्यक्षांनी, असा मुद्दा मांडलाय, काय सांगशील? शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच ती मान्यता दिलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जसं तू अपात्रते संदर्भात सांगितलंस की काय युक्तिवाद कौल यांनी केला, तसं आता गटनेते पद हे अध्यक्षांनीच दिलेलं आहे. शिंदेंना त्याला मान्यता मिळालेली आहे. या संदर्भात काय सांगशील? या संदर्भात युक्तिवाद करताना नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी खास करून जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांना विधानसभेचा नेता म्हणून मान्यता दिली आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा आहे की विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही, तो हस्तक्षेप न करता विधानसभा अध्यक्षांनी आपल्या ज्या पद्धतीने निर्णय दिला आहे की एकनाथ शिंदे जे आहेत, हे एकनाथ शिंदे महत्वाचं म्हणजे जर बघितलं ते विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना एकनाथ शिंदेने स्पष्ट करण्यात आलं की ते विधानसभामध्ये संसदीय पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या नेत्याला मान्यता मिळाली आहे. हे अत्यंत महत्वाचा युक्तिवाद खास करून नीरज किशन कौल यांनी केलेला आहे. होय होय. आता अजून एक महत्वाची अपडेट येते, ती अशी की ठाकरे गटाकडे बहुमत नव्हतं असा युक्तिवाद कौल यांनी सुप्रीम कोर्टात केलेला आहे, या खंडपीठापुढे केलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आलेल्या महत्वाच्या गोष्टी, पहिल्या सत्रात सकाळच्या शिवसेना नेमकी कुणाची, चिन्ह कुणाचं, आणि आमदारांनी म्हणजे शिवसेनेतून बाहेर आलेल्या आमदारांनी ते चिन्ह वापरायचं की नाही, असे सगळे मुद्दे चर्चेत आले. त्याविषयी नीरज कौल यांनी आपलं म्हणणं मांडलं. दुसरीकडे आता जेव्हा दुसरं सत्र सुरू झालेलं आहे तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवायचं आमदारांना का नाही ठरवायचं हा त्यांच्याकडे मुद्दा आहे, असं म्हणणं सुप्रीम कोर्टापुढे मांडलेलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना गटनेता घोषित करण्यात आलं किंवा विधानसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं. आणि त्याच वेळेला ठाकरे गटाकडे बहुमत नव्हतं असं नीरज कौल यांनी या खंडपीठापुढे आपलं म्हणणं मांडलेलं आहे, आपला युक्तिवाद केलेला आहे. फार महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत, सुनावणीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या सगळ्या सुनावणीकडे नवी दिल्लीत काय होतं याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत आहेत, सुनावणीची प्रत्येक अपडेट आपल्याला देत आहेत. आणि इथे मुंबईमध्ये आपण कायदेतज्ञ गिरीश राव सर आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, आपण बघतोय अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत, सुनावणी काय काय होतंय त्याचे अपडेट येत आहेत. सर, मग शिवसेना पक्ष, चिन्ह हे सगळं निवडणूक आयोग बघेल असं म्हणतायत कौल. विधानसभा अध्यक्षांकडे अपात्र आहेत आमदार की नाहीत, गटनेते पद एकनाथ शिंदेंकडे आहे की नाही, अशा संदर्भातला निर्णय आहे असं सांगतायत ते, काय म्हणाल? परत एकदा तेच सांगतोय मी की डिस्क्वालिफिकेशन, हे डिस्क्वालिफिकेशन जे आहे MLAंचं, तो जो निर्णय आहे फक्त स्पीकर ठरवू शकतो. तो ठरवायचा अधिकार कोणाला नाही आहे, इवन कोर्टालाही नाही आहे, सुप्रीम कोर्टालाही नाही आहे. फक्त निर्णय जो स्पीकरने घेतला तो बरोबर आहे का किंवा चुकीचा आहे का, किंवा जे मार्ग वापरले गेलेले त्याच्यासाठी ते व्यवस्थित आहे का, ह्याच्यावरती म्हणजे निर्णय, स्पीकरने घेतलेला निर्णय हा बरोबर आहे का ते फक्त डिसाईड करू शकतो सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट याच्यासाठी असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की स्पीकर जेव्हा निर्णय ह्याच्यावरती घेतो तर स्पीकर ह्याच्या दृष्टीने नाही घेते, तर निर्णय घेतो ॲज ए ट्रायब्युनल म्हणून निर्णय घेते.
त्याच्यामुळे स्पीकर निर्णय घेत नाही, ट्रायब्युनल निर्णय घेते आणि ट्रायब्युनलचा जो निर्णय असतो स्पीकरने या गोष्टीवरती तो बरोबर आहे का नाही चुकीचा आहे. गिरीश सर, तुम्ही फार महत्वाचं वाक्य आता उच्चारलं की जे निर्णय तेव्हा बाहेर पडण्याचे आमदारांनी घेतले तेव्हा तो मार्ग योग्य होता का अयोग्य यावर सुद्धा सुप्रीम कोर्टात विचार होईल. सर, त्याविषयी अधिक सविस्तर मला तुम्हाला विचारायचं आहे, पण अजून काही महत्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत. शिंदे गटानं पुन्हा युक्तिवाद केलेला आहे, कौल यांनी युक्तिवाद केलेला आहे. निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतं, शिंदेच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला आहे. परिशिष्ट 25-26 नुसार निर्णयाचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असं म्हटलेलं आहे. थेट जाऊया आता नवी दिल्लीमध्ये. प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. प्रशांत, जेव्हा दुसऱ्या सत्रात सुनावणी सुरू झाली, कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद नीरज कौल करतायत, काय स्पष्ट सविस्तर सांगाल? महत्वाचं म्हणजे लंच नंतर पुन्हा एकदा घटनात्मक खंडपीठाने सुनावणी सुरू केली आहे. नीरज किशन कौल हे युक्तिवाद करताय. माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत. राज पाटील आपल्याला सांगतील की काय काय युक्तिवाद झालेला आहे, आतापर्यंत काय परिस्थिती आहे, सध्या काय युक्तिवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युक्तिवाद सुरू आहेत की इलेक्शन कमिशनचा जो अधिकार क्षेत्र आहे त्याच्यात हस्तक्षेप करू नये कोणी, किंवा त्यांचा अधिकार क्षेत्र आणि न्यायिक क्षेत्र हे त्यांची कॉन्स्टिट्युशनल बॉडी असल्यामुळे त्यांच्याकडे आहे आणि त्यांचे अधिकार क्षेत्र अबाधित आहे. दुसरं, कोणाची संपत्ती होऊ शकत नाही पक्षचिन्ह, हे एक सांगितलं त्यांनी. आणि दुसरं म्हणजे शिंदे गटाजवळ बहुमत आहे, त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी सिद्ध करेल इतकी संख्या त्यांच्याकडे आहे. तिसरं, त्यांनी निवडणूक आयोगाचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, हे आर्ग्युमेंटचा भाग त्यांचा राहिलेला आहे आतापर्यंत. महत्वाचं म्हणजे त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात देखील युक्तिवाद केलाय. त्यांनी काय युक्तिवाद केला विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात? माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार ते त्यांनी स्पष्ट केले. त्यात त्यांनी हेही सांगितलं की विधानसभा अध्यक्षांना अधिकार आहे ते त्यांचे पेंडिंग आहे सध्या. आणि त्यांनी युक्तिवादामध्ये हे सुद्धा म्हटलंय की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित असतात, त्यांना निर्णय घेण्यासाठी बाध्य केले जाऊ शकत नाही. अपात्र ठरविण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाकडे आहे, त्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ दे असं त्यांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये म्हटलेलं आहे. आता ते आर्ग्युमेंटमध्ये हेही म्हटले की या सर्व गोष्टी इथं पेंडिंग आहे, ते डिसाईड झाल्यानंतर ते सगळं ठरवू शकतं. तोपर्यंत जी सध्याचे सरकमस्टन्सेस बघता हे मॅटर इलेक्शन कमिशन पुढं चालावं, ही त्यांची आर्ग्युमेंटमधला एक मुद्दा होता. नाही, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं आता लंच नंतर पुन्हा एकदा युक्तिवाद सुरू झालेला आहे, युक्तिवाद सुरू असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात युक्तिवाद केला. याचा अर्थ असा होतो की अपात्रतेचा मुद्दा मागे ठेवून, आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अपात्रतेचा मुद्दा मागे ठेवून प्रथमतः निवडणूक चिन्हावरती निर्णय घ्यावा, जो आहे यापूर्वी जे दोन आहे आहेत त्यावर ते प्रथम डिसाईड करावं, अशा प्रकारचा युक्तिवाद आहे का त्यांचा? आहे ह्या आर्ग्युमेंट ज्यासाठी लिस्टेड आहे आज आहे त्यावरच आज त्यांची आर्ग्युमेंट आहे, कारण की तेच मुख्य त्यांच्यासाठी आहे, कारण त्यासाठी त्यांनी अर्जन्सी म्हणून आहे फाईल केला होता आणि त्यावर निर्णय यावा ही त्यांची अपेक्षा आहे. दुसरं, त्यांनी हेही म्हटलेलं आहे की जो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार त्याबाबत त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र, न्यायिक क्षेत्र यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर सादिक अली केस जी डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत आहे यूपीची, त्या संदर्भातही त्यांनी दाखले दिले, ज्याला सिब्बल यांनी अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याचा दाखला दिला होता, त्याला सुद्धा काउंटर केलं. आणि आताची सध्याचे सरकमस्टन्सेस बघता, म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे ते बघता, जी प्रोसिडिंग चालू व्हायला हवी त्यावर त्यांचा मुख्य भर आहे. म्हणजे आता प्रथम त्यांची मागणी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचं चिन्हावरती प्रथम निर्णय घ्यावा. बिलकुल, त्यांचं ते केंद्रीय निवडणूक आयोगाचं न्यायिक अधिकार क्षेत्र आणि कार्यव्याप्ती या संदर्भात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही असं त्यांचं एक म्हणणं आहे. आणि प्राथमिक सदस्यत्व पार्टीचं असल्या कारणाने ते त्या निवडणूक आयोगाकडे जाऊन दाद मागू शकतात. ते त्यांचं अबाधित हक्क मागण्याचं किंवा लिगल राईट त्यांना आहे, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो असं त्यांना सांगायचं होतं. प्रशांत, तू असा संवाद साध, त्यासाठी तू आमच्या सोबत असाच राहा. मात्र या घडीची अजून एक महत्वाची बातमी नवी दिल्लीतून सुनावणी दरम्यान ही घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतेय. खरी शिवसेना कुणाची, यावर निवडणूक आयोग बाजू मांडणार. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. खरी शिवसेना कुणाची, यावर निवडणूक आयोग बाजू मांडणार असा युक्तिवाद समोर येतोय.
खरी शिवसेना कुणाची हाच महत्वाचा मुद्दा आहे. चिन्ह नेमकं कुणाला मिळणार हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर सुनावणी सुरू आहे. प्रशांत, काय सांगशील, खरी शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोग बाजू मांडणार आहे? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं 10 याचिका आहेत, 10 याचिकांमध्ये वेगवेगळे याचिकाकर्ते आहेत, त्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला देखील नोटीस जारी करण्यात आला होता. या मुद्द्यावरती जर बघितलं तर आता ज्या पद्धतीने पहिल्यांदा उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मत मांडण्यात आलं, त्यानंतर आता खास करून शिंदे गटाच्या वतीनं मत मांडण्यात येतं. केंद्रीय निवडणूक आयोग देखील मत मांडणार आहे. बिलकुल महेश जेठमलानी सिनियर ॲडव्होकेट हे निवडणूक आयोगाकडून अपील झाले होते. त्यांनी पहिल्यांदा थोडक्यात मांडलं होतं, पण त्यांनी ओबीसी रिझर्वेशन आणि निवडणुकीचे जो टाइम टेबल आहे त्या संदर्भात भाष्य केलं होतं. आता त्यांना सुद्धा मत मांडण्याचा अधिकार यांची आर्ग्युमेंट झाल्यानंतर मिळणार आहे. ते त्यांच्या वतीनं सुद्धा क्लॅरिफाय करतील आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर निवडणूक आयोगाची भूमिका मांडतील. नाही, पण निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती या सगळ्या युक्तिवादामध्ये आवश्यक आहे का? कारण की ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला स्पष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की जोपर्यंत आम्ही मॅटर डिसाईड करत नाही, जोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्ही सुनावणी घेऊ नका. अशा वेळी ती युक्तिवाद त्यांचा किती ग्राह्य धरला जाईल? त्यांचा सुद्धा एक आहे आज हिअरिंगसाठी आहे, त्यामुळं त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनी आहे फाईल केलेला आहे आणि एकनाथ शिंदेंनी आहे फाईल केला आहे. 2 हे आहे इलेक्शन कमिशन संदर्भातच आहे आणि ते आज लिस्ट झाले, त्यावरच ही हिअरिंग चाललेली आहे. तर बिलकुल याचिकाकर्त्याचा हक्क असतो की त्यावर भूमिका मांडण्याचा. तशाच प्रकारे इलेक्शन कमिशन सुद्धा त्यांच्या आयवर आर्ग्युमेंट करेल हे निश्चित आहे. म्हणजे हे महत्वाचं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात, ते होऊ शकतं या संपूर्ण प्रकरण याचिकेला किंवा या निर्णयाला एक दिशा देऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? बिलकुल कारण की केंद्रीय निवडणूक आयोग हे सुद्धा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्यांचं न्यायिक क्षेत्र आहे, त्यांना स्वतंत्र कार्यपद्धती आहे त्यांची सुद्धा. ते निश्चित या प्रकारे ह्या मॅटरमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की इश्यू फ्रेम झाले असता निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र आणि न्यायिक अधिकार क्षेत्र आणि त्याची व्याप्ती हा सुद्धा एक इश्यू फ्रेम झालेला आहे आणि ह्या मॅटरमुळं कुठेतरी संभ्रम निर्माण होत होता, म्हणून स्पष्टता यावी म्हणून तो एक इश्यू फ्रेम झाला असावा. त्यावर येणाऱ्या काळात स्पष्टता येईलच. अशा प्रकारचे जर प्रकरण घडत चालले तर त्यावर स्पष्टता असावी म्हणून याचा अर्थ असा होतो की 2 जे इंटरिम ऍप्लिकेशन होते ज्याला आपण हस्तक्षेप याचिका संबोधतात, त्या हस्तक्षेप याचिकेमध्ये एक केंद्रीय निवडणूक आयोगाची हस्तक्षेप याचिका होती का? बिलकुल केंद्रीय निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांचे 2 म्हणजे एक निवडणूक आयोगाचा आणि एक एकनाथ शिंदेचा असे 2 हस्तक्षेप याचिका आज लिस्ट झाली होते मॅटर. बरोबर आहे. सुवर्णा, खास अत्यंत महत्वाचं वकील जे ॲडव्होकेट राजसाहेब पाटील त्यांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केला त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्वाचं आहे की 2 इंटरिम ऍप्लिकेशन होत्या, दोन्ही हस्तक्षेप याचिका, एक एकनाथ शिंदेची आणि दुसरी निवडणूक आयोगाची. त्याचमुळे निवडणूक आयोगाला मत मांडावं लागेल. जेव्हा नीरज किशन कोल यांचा युक्तिवाद संपेल त्यानंतर ते मत मांडतील, अशीच परिस्थिती. आता जो आहे आर्ग्युमेंटसाठी आहे तो एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशनचा जो आहे त्यावर सुद्धा आर्ग्युमेंट होईल. आता पूर्वी जे मत मांडलं होतं इलेक्शन कमिशनने ते एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जो फाईल झालेला आहे होता त्या संदर्भात मांडलं होतं. ते त्यात त्यांचा एक स्वतंत्र आहे, तो काय आहे ते न्यायालयासमोर ते आपल्या युक्तिवादातून आपलं मत मांडतील. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आज या संदर्भात निश्चितपणे निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुठेतरी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घ्यावा आणि आगामी जे पोटनिवडणूक आहे किंवा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या संदर्भात देखील होऊ शकतं. आज सुप्रीम कोर्टातून काही डिसाईड होण्याची शक्यता आहे असंच म्हणता येईल का वकील साहेब? आज निश्चित प्रकारे आज महत्त्वाचा निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. कारण की सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालय यावर निर्णय घेईल आणि जे 2 आहे लागलेले आहे निर्णयासाठी ते अतिशय महत्त्वाचे. कारण की आता माननीय सर्वोच्च न्यायालयाला दसरा वॅकेशन लागणार आहे आणि 11 तारखेनंतर सर्वोच्च न्यायालय सुरू होईल पुन्हा एकदा. तत्पूर्वी आणि ऑक्टोबरमध्ये काही इलेक्शन जाहीर झाले आहे, त्याच्या अगोदर हे मॅटर डिसाईड व्हावं. दसऱ्याच्या सुट्ट्यांच्या पूर्वी हे मॅटर डिसाईड व्हावं अशाच प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न आहे. स्वर्णा, नक्की. प्रशांत, तुमच्याबरोबर कायदेतज्ञ आहेतच, त्यांच्याशीही सविस्तर आपण बोलूया. आपल्याला सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान काय होत आहे त्याचेही अपडेट मिळत आहेत. इथे मुंबईच्या स्टुडिओमध्ये कायदेतज्ञ गिरीश राव सर पण आपल्या सोबत आहेत. गिरीश सर, आतापर्यंत जे अपडेट समोर येत आहेत सुनावणीमध्ये नेमकं काय होत आहे, कुणाचे काय युक्तिवाद, यानुसार तुम्ही अजून सोप्या भाषेत कसं विश्लेषण कराल? काय नेमकं म्हणजे कुठल्या दिशेनं चाललंय खंडपीठ? बेसिकली सिम्बॉल कोणाचा, पक्ष
चा अधिकार कोणाचा, हा जो इश्यू आहे तो इलेक्शन कमिशनरचा इश्यू आहे. आज जे सुप्रीम कोर्टामध्ये जो विषय तो त्याच्याबद्दल आला आहे की शिंदेंनी ॲप्लिकेशन केलेलं की आम्हाला सिम्बॉल तो द्यावा, त्याच्यासाठी आलेलं. त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने केलेलं ॲप्लिकेशन की तिकडे स्टे द्यावा म्हणून, अशा हा इकडे सुप्रीम कोर्टात त्यांचा ॲप्लिकेशन होता. त्या ॲप्लिकेशनवरती आता हा डिस्कशन जे सकाळपासून जे चाललेला मुद्दा होता तो त्या ॲप्लिकेशनवरती होता की इलेक्शन कमिशनने तो निर्णय घ्यावा, कधी घ्यावा, काय घ्यावा, त्याच्यावरती हा निर्णय होता. कारण गेल्या वेळी त्याला म्हणजे स्टे नव्हता दिला इलेक्शन कमिशनला काय करण्यात, फक्त सांगितलेलं होतं की काय तुम्ही निर्णय घेऊ नका, तुम्हाला जी प्रोसिजर करायची आहे ती तुम्ही प्रोसिजर कंटिन्यू ठेवा. म्हणजे स्टे नव्हता दिला, फक्त सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं. नॉर्मली काय होतं जेव्हा अशा गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्ट सजेस्ट करतं तेव्हा त्यांनी जे भले ते ऑर्डरमध्ये नसलं तरी ते ॲक्सेप्ट केलं जातं इलेक्शन कमिशनरकडे, आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय पुढची कारवाई नाही केली, पण त्यांच्याकडे प्रोसिडिंग चालू होत्या. म्हणजे हे लोक सगळी आपली ॲप्लिकेशन्स काय जे म्हणणं मांडायचं ते सगळं त्यांच्याकडे चालू होतं. तर आता असा मुद्दा आता इलेक्शन कमिशनरचा ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे चाललं त्याच्यामध्ये रोल फक्त लिमिटेड आहे की आम्ही आता काय करणार किंवा काय करू, हा प्रश्न फक्त सुप्रीम कोर्टाकडे इलेक्शन कमिशन मांडणार आणि त्याच्यावरती काय निर्णय येतील. कारण त्यांच्या आता पुढच्या डायरेक्शन जर सुप्रीम कोर्टाने काय दिले की इलेक्शन कमिशनला ते जर पाळता झाले नाही, समजा त्यांनी सांगितलं तुम्ही 15 दिवसात निर्णय घ्या याच्यावरती, आणि जे त्यांना शक्य नसेल इलेक्शन कमिशन, कारण याच्यामध्ये व्हॉल्युमिनस डॉक्युमेंट असतील. तर मी म्हणजे जसं हे आलं की 1 लाख 2 लाख असे अफिडेविट्स फाईल केले आहेत, त्याच्यामधले ते खरे लोक आहेत का, खोटे लोक आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप गोष्टी इलेक्शन कमिशनरला बघायला लागतील. त्याच्यानंतर ते लोक त्याच्यावरती निर्णय देतील. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनरला आता वेळ लागेल. म्हणजे असं इमिडिएटली म्हणजे 15 दिवसात वगैरे मला वाटत नाही की निर्णय देतील. त्याच्यासाठी आता काय इलेक्शन कमिशन मुद्दे सुप्रीम कोर्टात काय मांडतात. सर मगाशी बोलता बोलता जे तुम्ही म्हणालात की आमदारांनी तेव्हा जो निर्णय घेतला आणि त्यासाठी जो मार्ग अवलंबला तो योग्य की अयोग्य, इथून पण सुरुवात होते. तर त्याचा सुनावणीवर काही परिणाम होऊ शकता आणि सुप्रीम कोर्ट त्याविषयी आमदारांना काही सांगू शकतात का, शिंदे गट असतील किंवा शिवसेनेचा उरलेला गट असेल? कोर्टाचा ह्याच्यामध्ये खूप लिमिटेड रोल आहे ना सुप्रीम कोर्टाचा आताच्या स्थितीमध्ये. एक आलं त्यांनी तो निर्णय घेतलेला चुकीचा का नाही ते त्याच्यावरती नसणार. मुद्दा आहे की ते त्यांनी निर्णय जो घेतला त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय झाले का, हा एक मुद्दा आहे. त्याने तो निर्णय घेतला त्यामुळे तो डिस्क्वालिफाय झाला का, पण डिस्क्वालिफाय जर झाले असेल तर तो मुद्दा जो आहे फक्त स्पीकर ठरवू शकतो ते डिस्क्वालिफाय झाले का नाही झाले. तर त्यावेळी जे स्पीकर होते कदाचित त्यांच्या विरुद्ध गेला असता, आताचे जे स्पीकर आहेत ते कदाचित त्यांच्या फेवरमध्ये देतील. पण कायद्याने जर ह्यांच्या फेवरमध्ये जर आलं तर कायद्याने बरोबर असतील, कारण 2 पॉइंटर्स आहेत फक्त डिस्क्वालिफाय करण्यासाठी. एक, त्यांनी व्हॉलेंटरीली शिवसेना सोडली का, दॅट इज नंबर 1. दुसरा पॉईंट आहे त्यांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरुद्ध वागले का. तर हे 2च पॉईंट आहे याच्या विरुद्ध ते त्याच्यामुळे ते डिस्क्वालिफाय करू शकतात. आता आपण पहिला पॉईंट. सर क्षमा करा, तुम्हाला थोडं थांबवते पुन्हा एकदा, आपण पुन्हा चर्चा करूया, पण वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. ब्रेक घेऊ, लगेच भेटू अजून काही घडामोडींसह. या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं तेही पाहूया, त्याची चर्चा करूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.